श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. गुरुवार म्हटलं तर आपलं बघा सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडतीचा वार आहे. नियोजन असतं की गुरुवार म्हटलं की ही सेवा करायची आहे, लवकर उठून बाकीचे पण काही उपाय करायचे आहेत. तर गुरुवार बघा स्वामी सेवा सोबत आपल्याला बाकीचे पण काही उपाय करायचे आहेत, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर गुरुवार म्हटलं की बायकांचं बघा नियोजन असतं की ज्याचं साखळी पारायण चालू आहे तर लवकर उठून बघा 10च्या आत आपल्याला साखळी पारायण करायचं आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचं पारायण चालू असतं. तर महाराजांची सेवा आहे. तर ज्यांचे बघा गुरुवार चालू आहेत तर त्यांचं पण बघा असतं की लवकर उठून आज मला इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे आणि बघा मला स्वामींची सेवा पण करायची आहे. सगळं नियोजन आपलं असतं. या सगळ्या नियोजन बरोबर जर गुरुवारी आपण बघा ही सेवा केली पाहिजे, उपाय केले पाहिजेत, नक्कीच बघा तुमचे गुरुबळ बळकट होईल. गुरुबळ बळकट होण्यासाठी फक्त गुरूंची सेवा करावी लागते का? त्याचबरोबर काही उपाय असतात, ते पण बघा तुम्हाला सांगणार आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या की महिलांचं असतं आम्ही बघा रोज सेवा करायला आम्हाला जमत नाही. गुरुवार म्हटलं की आम्ही आवर्जून मठात जातो, मंदिरात जातो, केंद्रात जातो, महाराजांची एक माळ करतो, तारक मंत्र म्हणतो, स्वामी चरित्र सारामृत पठण करतो. किती जरी बघा कामातून हाल झाले तरी पण आम्ही सेवा करतो. जर गुरुवारी आपल्या घरात आपल्या शरीराला संपूर्ण घराला एक शिस्त लावायला पाहिजे. काय तर बघा गुरुवार म्हटलं की हळदीचं लेपन करत असतो. आपल्याला एक हळदीचं लेपन म्हणजे काय तर बघा थोडंसं पाणी घ्यायचं आहे, गोमूत्र घ्यायचं आहे, हळद घ्यायची आहे आणि ते सारवायचं आहे. छानपैकी बघा ते आपल्याला ते टाकून आपल्याला सारवून घ्यायचं आहे. रांगोळी बघा शक्य असेल तर आवर्जून काढावी. लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. तर एक उपाय आहे तर तो बघा तुम्हाला तो जर गुरुवारी आपल्याला करायचा आहे तर तुळशीला बघा कच्चं दूध आपण अर्पण करायचं आहे. तर आपण कधी कधी सकाळी दूध आणतो आणि कधी कधी संध्याकाळी आणतो. तर ते संध्याकाळचं दूध न तापवलेलं दूध आहे तर ते आपल्याला ते कच्चं दूध आपल्याला तुळशीला सकाळी अर्पण करायचं आहे. एखाद्या गुरुवारी जर बघा एकादशी असली तर ते दूध आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं नाही किंवा पाणी पण आपल्याला अर्पण करायचं नाही एकादशीच्या दिवशी. जर गुरुवारी न चुकता कोणी मठात जातं, कोणी बघा मंदिरात जातं, दत्त महाराजांच्या मंदिरात, कोणी बघा केंद्रात जातं, जाताना पिवळ्या रंगाचं दान करायचं असतं. पिवळं का तर बघा गुरुवार हा बृहस्पती देवांचा वार आहे. गुरुवार बघा गुरूंचा रंग हा आवडतीचा पिवळा रंग आहे. म्हणून गुरुवार म्हटलं की आपण बघा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करतो. ज्यांच्याकडे असेल तर त्यांनी आवर्जून करा, नसेल तर बघा खर्च करायला काही गरज नाही आहे. तर बघा पिवळं दान करायचं आहे. तर केंद्रात, मठात, मंदिरात तुम्ही जाताना तर आपल्याला केळी घेऊन जायची आहे. दत्त महाराजांच्या बघा मंदिरात आपण बघा गुरुवारी जातो तर तेव्हा आपल्याला फुटाणे किंवा गुळ किंवा बघा चणाची डाळ तिथे ठेवायची आहे. तुम्ही बघा केंद्रात, मठात, मंदिरात आरतीच्या आधी गेला तर दान म्हणून बघा केळी किंवा पिवळी मिठाई येते ना, तर ती पिवळी मिठाई दान केली तर एखाद्याला बघा एखाद्या वेळी बघा तुम्ही केळी घेऊन गेलात, एखाद्या वेळी तुम्ही मिठाई घेऊन गेलात तर ती आपल्याला बघा घरी घेऊन यायची आहे प्रसाद स्वरूपात आणि बघा ते सगळ्यांना खाऊ घालायचे आहे. तर हे किती गुरुवार करायचं आहे, जोपर्यंत करण्याची इच्छा आहे यथाशक्ती तोपर्यंत तुम्ही करू शकता. तर पिवळा बघा दान करायचं आहे, अतिशय शुभ मानलं गेलं आहे. तर मंदिराच्या बाहेर गरजू लोक आहेत तर शक्यतो बघा तुम्हाला पिवळं तुम्ही शक्यतो बघा पिवळ्या काही पण आपल्या केळी असो किंवा मिठाई असो एखाद्याच्या मुखी जाईल. गुरुवारी ही बघा आवर्जून ही कामे करावी, कारण बघा गुरुबळ मजबूत होण्यासाठी हा उपाय आहे. गरजू व्यक्तींना बघा सिग्नलवर किंवा आपण बघत असतो किंवा बघा मंदिराच्या बाहेर लहान मुलं असतात तर त्यांना तुम्ही वडापाव खाऊ घालू शकता. त्यांनी बघा तुमच्या समोर खाल्ला पाहिजे. म्हणून बघा जर गुरुवारी माझ्याकडून काही दान होईल तर महिन्यातून एकदा किंवा दोनदा तर तुम्ही बघा जर गुरुवारी जरी डाळ दान करू शकता तर दान करताना बघा ते समोरच्याला पण सत्कर्म झाले पाहिजेत. त्या व्यक्तीने बघा तुमच्यासमोर काहीही दान कराल तर त्या व्यक्तीने खाल्लं पाहिजे. जेव्हा बघा तुमची कुंडलिका घेऊन एखाद्या गुरुजींकडे जातात तेव्हा ते सुद्धा बघा हेच सांगतात, तुझा गुरु खराब आहे. त्याच्यासाठी आपण बघा गुरूंची सेवा करत असतो. तुम्ही सगळे सेवा करतात मला मान्य आहे. त्याचबरोबर बघा आपण 14वा अध्याय, 18वा अध्याय, स्वामी चरित्र सारामृत, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री स्वामी समर्थ जे काही बघा मंत्र, स्तोत्र, नामस्मरण करत असतात त्याचबरोबर हा उपाय पण करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. खरं तर बघा ही सेवा आहे तर गुरुवारी दान
करणे गुरुचरित्र ग्रंथामध्ये पण सांगितलं आहे की जेव्हा बघा देवाची तुमच्यावर अवकृपा होते ना, तेव्हा गुरु तुम्हाला बघा ताडतो. पण गुरूंची तुमच्यावर बघा अवकृपा झाली तर देवही काही करू शकत नाही. तर ज्यांचं बघा गुरुबळ मजबूत राहण्यासाठी, ज्यांचे गुरुबळ मजबूत आहे ना, त्याला अपयश कधीही बघावं लागत नाही. दानधर्म बघा कधीही आपण मोजून मापून करतो का? तर एखाद्या गुरुवारी बघा तुम्ही वडापाव दान करा, एखाद्या गुरुवारी तुम्ही केळी दान करा. आपल्या घरात बघा तर बघा आपल्या घरात जर त्या ताई येतात तर त्यांना पण तुम्ही बघा जे गरजू आहेत तर त्यांना तुम्ही, जरी तुमच्याकडे येत नसेल, तुमच्या बाजूला येत असेल तर त्यांना तुम्ही डाळ आणि बघा गुळ दान करू शकता. जर गुरुवारी केंद्रात, मठात, मंदिरात तुम्ही बघा जरी तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात गेलात तर तिथे फुटाणे घेऊन जा. केंद्रात बघा केळी घेऊन जा. जसे जमेल तसं तुम्हाला दान धर्म करायचा आहे. मासिक धर्म आला तर तुम्ही दान करू शकता. मासिक धर्म सूतक विटळ असताना बघा एखाद्याला तुम्ही खाऊ देऊ शकता. तर अन्नदान करताना कुठलेही नियम नाही आहे. तुमचं मन चांगलं आहे ना. बऱ्याच वेळा असं असतं की बघा काही महिलांचं त्यांचं बघा मंगळसूत्र घाण ठेवावं लागतं. तर गुरु खराब झाल्याचे परिणाम असतात. त्याच्यासाठी काय आहे तर गुरूंची सेवा करणं. जर गुरुवारी काही उपाय सांगितले आहेत, दान धर्म करणं. दान केल्याने बघा कशाचीच कमी पडत नाही, तर उलट आपल्यामध्ये बघा वाढ होत असते. तर या पद्धतीने बघा गुरुवारचे दानधर्म करायचे आहेत. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.